आयुष्यामध्ये एखादी गोष्ट, एखादं ध्येय ठरवलं की ते साध्य करणं अशक्य नाही. आज आपण अशाच एका व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत, जी सगळ्यांसाठी प्रेरणादायक राहणार आहे. ज्याच्याकडे पैसा नव्हता, ज्याच्याकडे शक्ती नव्हती, एकदम एक खेडेगावातला छोटा माणूस. त्यानं दिलं होतं एका बलाढ्य पर्वताला आव्हान. आणि एवढंच नाही, आव्हानच नाही दिलं तर माणूस कुठपर्यंत शेवटची झूज देतो आव्हान दिल्यानंतर, आणि आपला हेतू, आपलं ध्येय साध्य होईपर्यंत किती अविरत श्रम घेतो, येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जातो. अशाच एका लढवय्याची, म्हणजेच हो, तुम्ही बरोबर ओळखलंय, म्हणजेच आपण आज माहिती पाहणार आहोत दशरथ मांझी यांची, ज्यांना माउंटन मॅन म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. बिहार मधील गया जिल्ह्याजवळील गहलोर गावातील दशरथ मांझी हे मूळ रहिवासी. मांझींचे बालपणातच लग्न झाले होते. धनबाद कोळसा खाणीत 7 वर्षे त्यांनी काम केलं आणि थोडासा पैशाने माणूस मोठा झाला. गावी परतल्यावर लहानपणी ज्या मुलीशी लग्न झालं होतं, जिचं नाव होतं फाल्गुनी, त्या फाल्गुनीच्या प्रेमात तो परत पडला. पण फाल्गुनीच्या वडिलांनी फाल्गुनीला दशरथ सोबत पाठवण्यास नकार दिला. त्याचं कारण होतं की दशरथ मांझी हा बेरोजगार होता. दशरथने फाल्गुनीला त्याच्या आयुष्यात परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि तिला परत आणायचंच हा त्याचा ठाम निश्चय होता. दशरथ मांझी आणि फाल्गुनी हे दोघेही पळून गेले आणि पती पत्नी म्हणून एका गावामध्ये राहू लागले. त्यानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि 1960 मध्ये फाल्गुनी परत एकदा गरोदर राहिली. गहलोर हे गाव दुर्गम आणि मागासलेलं गाव होतं, जिथे जाती व्यवस्था होती. मानेपर्यंत भ्रष्ट असलेल्या गावातील नेते मागास जातीतील लोकांना वाईट वागणूक देत. गावातील बलाढ्य लोक हे महिलेला फक्त एक वस्तू म्हणून मानत. विकास हा शब्द त्या गावासाठी उपरा वाटतो. दलितांना गावच्या मुखियाच्या डोळ्यात डोकावायलाही परवानगी नव्हती, आणि जर तशी कोणी हिंमत केली तर त्याला बेदम मारहाण केली जायची. गरीब गावकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजासाठी आणि वाहतूक कनेक्टिव्हिटीसाठी गया जिल्ह्यातील अटारी आणि वजीरगंज या ब्लॉक दरम्यान असलेला एक मोठा पर्वत ओलांडण्यासाठी अरुंद आणि विश्वासघातकी खिंडीमधून जावे लागायचे. एके दिवशी फाल्गुनी, जी गर्भवती होती, ती आपल्या पतीसाठी दुपारचं जेवण घेऊन शेतात जात होती, ज्यासाठी तिला हा डोंगर, तो मधला रस्ता पार करणं आवश्यक होतं, तो डोंगर चढणं आवश्यक होतं. दुर्दैवाने फाल्गुनीचा डोंगर चढताना पाय घसरला आणि ती डोंगरावरून खाली पडली. तिकडे दशरथ हा अन्नाची वाट पाहत होता, फाल्गुनी घेऊन येणाऱ्या डब्याची वाट पाहत होता. पण गावातील कुणीतरी जाऊन फाल्गुनी ही डोंगरावरून कोसळली आहे, डोंगरावरून पडली आहे, ही माहिती त्यांनी दशरथला दिली. दशरथ पळतच फाल्गुनी जवळ गेला. फाल्गुनी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिथून 70 किलोमीटर जवळजवळ दूर अंतर असलेल्या हॉस्पिटलमध्ये दशरथ मांझी हा फाल्गुनीला घेऊन गेला. फाल्गुनीला तिथे नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत घोषित करण्यापहिलेच फाल्गुनीने एका मुलीला जन्म दिला होता. आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा, इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या आणि मनाने तुटलेल्या मांझीने त्या विशाल पर्वताला, जी त्याच्या पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या होत्या, अशा विशालकाय पर्वताला शिव्या देण्यास सुरुवात केली. उभ्या असलेल्या त्या पर्वताचा मी अहंकार मोडून काढेल, त्याला एक दिवस जमिनीवर लोळवेल, त्याला खाली आणेल, अशी त्यांनी शपथ घेतली. त्यांनी केलेल्या निर्धाराखातर आणि आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ मांझीने एक हातोडा आणि एक छन्नी घेतली आणि अशक्य प्राय वाटणार ते काम, ते कठीण काम त्यांनी सुरू केलं. ते मिशन सुरू केलं आणि त्या डोंगरामधून एक मार्ग तयार करण्याचा त्याने निर्णय घेतला, जेणेकरून आज त्यांनी जे भोगलंय, जीवापाड प्रेम असणारी पत्नी ज्यांनी गमावली, असला त्रास परत कोणालाही होऊ नये, हा त्याच्या मागचा दशरथ मांझीचा निर्मळ हेतू. एका मोठ्या डोंगराला दशरथ मांझीने आव्हान दिलं. ही बातमी वाऱ्यासारखी गावकऱ्यांमध्ये पोहोचली.
त्याच्या वडिलांना सुद्धा त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी दिलेलं डोंगराला आव्हान हे बिलकुल पटलं नाही. सगळेजण दशरथ मांझीची थट्टा आणि मस्करी उडवू लागले. पण दशरथ मांझी आपल्या निर्णयावर ठाम होता. हे काम करत असताना तिथल्या एका स्थानिक पत्रकाराचं लक्ष दशरथ मांझीकडे गेले आणि डोंगर कापण्यासाठी, डोंगरामधून रस्ता करण्यासाठी दशरथ मांझी हे काम करतो आहे याकडे त्याने समाजाचं लक्ष वेधलं. अनेक वर्ष लोटली. मध्यंतरी हे काम सुरू असताना गहलूरला मोठा दुष्काळ पडला. गावकऱ्यांनी पूर्ण गाव रिकामं केलं. दशरथच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तू इतक्या वर्षापासून हे काम करतो आहेस, पर्वताला खाली झोपवण्याचं, पर्वताला खाली वाकवण्याचं, तुला काय साध्य झालं एवढ्या वर्षात? आपल्या 2 मुलांचं भवितव्य बघ, त्या 2 मुलांसाठी भाकरी कमव आणि आमच्या सोबत शहरात चल. असा दशरथ मांझीला पटवून देण्याचा त्याच्या वडिलांनी भरपूर प्रयत्न केला. पण दशरथ मांझीने आपला निर्णय हा बदलला नाही. त्याचं कठीण कार्य त्यांनी अविरत सुरूच ठेवलं. प्यायला पाणी नसताना, पोटाला अन्न नसताना दशरथ मांझी आपल्या हेतूपासून, आपल्या ध्येयापासून बिलकुल किंचितही डगमगला नाही. त्याला वेळ प्रसंगी घाण पाणी सुद्धा प्यावे लागले. खायला काहीच नव्हतं, जेवायला काहीच नसताना त्यांनी पाने खाल्ली. 1975 मध्ये इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली सरकारने आणीबाणी जाहीर केल्यामुळे देश अंधारात बुडाला होता. एका रॅलीला संबोधित करण्यासाठी इंदिरा गांधी बिहारला गेल्या होत्या. तेथे दशरथ मांझी सुद्धा पोहोचला. इंदिराजी एका खचाखच भरलेल्या सभेला संबोधित करत होत्या. इंदिराजी ज्या स्टेजवर उभा होत्या तो स्टेज कोसळला. इंदिराजींना आपले भाषण चालूच ठेवता यावे म्हणून दशरथ मांझी आणि इतर गावकऱ्यांनी पडलेल्या स्टेजचा भार आपल्या खांद्यावर उभारला. जेव्हा रॅली संपली तेव्हा इंदिरा गांधी सोबत एक फोटो काढण्यात दशरथ मांझी हे यशस्वी झाले. गावातली मुखियाने दशरथ मांझीला आमिष दाखवले की आपण सरकारकडून काहीतरी निधी मिळवून घेऊया, जेणेकरून तू इच्छिलेलं ध्येय हे पूर्ण होईल. सरकारकडून आपण काहीतरी निधी घेऊ असं म्हणून त्याने दशरथ मांझींच्या अंगठ्यांचे ठसे घेतले. पण गरीब दशरथची फसवणूक झाली आणि या गावच्या मुखियाविरुद्ध पंतप्रधानाकडे तक्रार करण्याचा दशरथ मांझीने निर्णय घेतला. त्याची तक्रार करण्यासाठी दशरथ मांझीकडे रेल्वेचे तिकीट घेण्यासाठी 20 रुपये सुद्धा नव्हते. विना तिकीट प्रवास करताना टीसीने त्याला ट्रेनमधून बाहेर फेकले. पण कोणतीही नकारात्मकता त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यापासून रोखू शकली नाही. तो पायी चालत राष्ट्रीय राजधानीत पोहोचला. आणीबाणीच्या काळात दिल्लीत निदर्शनं झाली होती. इंदिरा गांधी सोबतच्या फोटोसह दशरथ शेवटी दिल्लीला पोहोचला. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला उद्धटपणे वापस पाठवून दिले. त्याने त्याची थट्टाच केली नाही तर तो फोटो सुद्धा फाडला आणि राजपथावर दशरथ मांझीवर लाठीचार्ज सुद्धा केला. या अपयशाने मांझी खचून गेले नाही. आपण केलेल्या प्रयत्नाला कुठलाही सकारात्मक परिणाम मिळालेला नाही. ते परत आपल्या गावी परतले. गावी परतल्यावर त्याला एक आशेचा किरण निर्माण झाला, कारण की तिथले काही गावकरी दशरथला मदत करण्यासाठी तयार झाले होते. परंतु काही दिवसांनीच तिथल्या काही स्थानिक अधिकाऱ्यांनी दशरथ आणि गावकऱ्यांना डोंगराभोवती उपस्थित न राहण्याची धमकी दिली आणि त्या प्रसंगानंतर त्यांना अटक सुद्धा केली. पण ज्या पत्रकाराला दशरथ मांझी कुठलीही अपेक्षा न बाळगता सार्वजनिक हिताकरिता काम करत आहे हे माहीत होतं, त्या पत्रकाराने दशरथ मांझीच्या आणि गावकऱ्यांच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. दशरथने एकट्याने डोंगरातून 360 फूट लांब, 30 फूट उंच आणि 30 फूट रुंद रस्ता कोरला. 55 किलोमीटरचे अंतर 15 किलोमीटर मध्ये कमी करून त्यांनी गावकऱ्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवला. अखेर 1982 मध्ये मांझी यांच्या 22 वर्षाच्या परिश्रमाने एक नवी सकाळ आली, जेव्हा सरकारने डोंगर कोरून रस्ता तयार केला होता. 2006 मध्ये दशरथ मांझींचे नाव सामाजिक सेवा क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात आले. 17 ऑगस्ट 2007 रोजी मांझी यांचे वयाच्या 73व्या वर्षी पित्ताशयाच्या कर्करोगाने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स मध्ये निधन झाले. बिहार सरकारने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. मृत्यूपूर्वीच मांझी यांनी एका करारावर अंगठ्याचा ठसा दिला होता आणि त्यांच्या जीवनावर बायोपिक बनवण्याचे अनन्य अधिकार दिले होते. थोडक्यात
आपल्या अथक परिश्रमाने, कुठलीही मदत नसताना, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, कुठलीही सामाजिक पार्श्वभूमी नसताना आपण इच्छिलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी अविरत श्रम घ्यावे लागतात. त्यानंतरच डोंगर सुद्धा तुमच्या पुढे नतमस्तक होते, हेच दशरथ मांझीची कहाणी सांगते. यापेक्षा मोठा प्रेरणादायक एक इतिहास आपल्याला काय पाहिजे.